श्रींचा जन्मकाळ. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास आले. ते तेथे कोठून आले याचबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली. ती अशी: उत्तर हिंदुस्थानात श्री भागीदार रतीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे. तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात. त्या वनात एका वारुळात श्री स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता. एक लाकूडतोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांच्या वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडी जवळचे घाव वारुळावर केले. ते महाराजांच्या मांडीस लागले. ते पुढे त्यांचे मांडीवर दिसत असत. लाकूडतोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले. असो, तेथून महाराज निघाले. ते काशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले. पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर यतिराज देवलागरास जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्रह्महत्यादी पातके पादुकांचे दर्शनाने नाहीशी होतात, असा त्या स्थानाचा महिमा आहे. नंतर महाराज मोईंगलात जाऊन राहिले. तेथे मठ स्थापन करून त्यास 8 गावांची जहागिरी मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालत राहिले. त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध.